हाय, मी प्रिया. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत. तर आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून घरच्या घरी इडली डोसा कसं बनवायचं अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये. तर चला तर मग आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि सुरुवात करूयात. अगदी मी ज्या सांगितल्या त्या ट्रिक वापरून तुम्ही करून बघितलात तर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये, अगदी परफेक्ट जशाच तशा अगदी मस्त लुसलुशीत इडली डोसा आणि चटणीचंही प्रमाण मी जसं सांगितलं तसंच करून बघा. एक वेळा तुम्ही अशा प्रकारे करून बघितलात आणि खाल्लात तर तुम्ही बाहेरची इडली डोसा चटणी खायची विसरून जाल, एवढी मी गॅरंटी देते. हाय, नमस्ते. कशा आहात सगळे? तर आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून इडली कशी बनवायची. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूयात आणि मेन म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अगदी स्पंजी इडली आणि डोसाही जाळीदार डोसा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी चला सुरुवात करूयात आपण. आता आपल्याला घ्यायचे आहेत राशनचे तांदूळ. तर बघा मी इथे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी या ग्लासनी, हा ग्लास आहे, या ग्लासनी मी 3 ग्लास एवढे हे तांदूळ घेणार आहे. आणि इथे मी मोठा टोप घेतलेला आहे. तर या टोपामध्ये आपण तांदूळ पहिले ग्लासनी मोजून घेऊयात. एक बघा, हा दुसरा ग्लास आहे आणि हा तिसरा ग्लास आहे. तर 3 ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत. आता घ्यायचे आपल्याला उडीद डाळ. तर बघा याच ग्लासनी 1 ग्लास इतपत उडीद डाळ घेतलेली आहे. तर ती आपण आता ह्याच्यामध्येच मिक्स करूया. मी सगळं एकत्रच मिक्स करते आणि एकत्रच भिजवते. का तर सगळे जास्त भांडी खराब होतात, जास्त वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात भिजवलं जातं आणि असं नाही की एकत्र भिजवलं तर व्यवस्थित भिजणार नाही वगैरे, असं काही नाही आहे. अगदी एकत्र भिजवलं तरीही ते अगदी चांगल्या प्रकारे भिजतं आणि आपण नंतर चांगल्या प्रकारे वाटू शकतो. तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पोहे. तर बघा पोहे किती घालते मी, अगदी मुठीनीच घालते, मुठीनीच एवढे पोहे घालते. मुठभर पोहे घालायचे. 3 ग्लास तांदूळ राशनचे घेतलेत मी, तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता. 1 ग्लास उडीद डाळ घ्यायचे आणि मुठभर पोहे घ्यायचे आणि थोडेसे आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत. एकत्रच भिजवते मी. पोहे घातल्यामुळे काय होतं की आपली इडली ही चांगली जाळीदार बनते, स्पंजी बनते आणि डोसाही अगदी स्पंजी मस्त अगदी जाळीदार छान बनतो. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी एवढे चिमूट म्हणजे थोडेसे आहेत, बघू शकता एवढे असे मी मेथी दाणे पण ह्याच्यामध्येच मिक्स करते. आता हे सगळं आपल्याला एकत्र 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतर ते भिजवायचं आहे. आता बघा नळाच्या पाण्याने 2 ते 3 वेळा आपण धुवून घेऊया. हे पाणी सगळं काढून टाकायचं आहे. आता बघा दुसऱ्या वेळी धुते मी. आता बघा हे तिसऱ्या वेळी मी पाणी काढून घेते. जे पण काही घाण वगैरे असेल ना सगळे धुवून निघते. अजून 1 वेळा धुतलात ना तरीही चालेल. कमी टाईम असेल भिजायला तरीही चालेल. 6 ते 7 तास भिजवायची काही गरज नाही आहे. आपण 4 तासासाठी भिजत घालूयात. आता ह्याच्यामध्ये चांगलं पाणी ॲड करून मी भिजत घालते. आता मी भिजत घालून ठेवते फायनली. चांगले भिजतील आणि आता आपण ह्याला भिजत ठेवायचं आहे. आपण ह्याला भिजत ठेवूया अगदी 4 तासासाठी, जास्त ठेवायची गरज नाही आहे. तर बघा आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून एक 4 तासासाठी मी ह्याला भिजायला ठेवून देते. आता बघा आपण 4 तासानंतर हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. भिजलेत चांगले तरी बऱ्यापैकी 4 तासामध्ये. तर आता आपण हे सगळं पाणी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरं पाणी थोडं थोडं घालून वाटून घ्यायचं. तर अशा प्रकारे पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया.
अशा प्रकारे थोडंसं खरखरीतच वाटून घ्यायचंय, पूर्ण एकदम बारीक वाटून नाही घ्यायचंय. आता हे मी एका मोठ्या डब्यामध्ये, या आपण तुमच्याकडे टोप असेल तर टोपामध्ये काढून घेऊ शकता. तर मी आता ह्या एवढ्या मोठ्या डब्यामध्ये काढून घेते, कारण आपलं पीठ आहे जे ते नंतर सकाळी फुलणार आहे. चांगलं चांगलं आंबलं तर मस्त फुलणार आहे. तर ते पीठ आपलं डबल होणार आहे, त्यासाठी आपण मोठ्याच डब्यामध्ये काढून घ्यायचंय. आता बघा हे सगळं एकाच दिशेने असं चांगलं फेटून घ्यायचं. जास्तच घट्ट आहे, थोडंसं पाणी टाकूया ह्याच्यामध्ये आणि हलवून नंतर आपल्याला ते झाकून, डबा असा झाकून ठेवायचं. असं हे पळीचंही सगळं काढून मस्त घेऊन नंतर आपल्याला हे पूर्णपणे असं डब्बा झाकून मस्त पॅक करून आपल्याला 7 ते 8 तासासाठी ठेवायचं आहे. आपलं हे जे पीठ आहे आता बॅटर इडलीसाठीचं, तर ते बघा सकाळी अगदी ह्याच्या डबल, म्हणजे हा पूर्ण डबा जवळपास भरलेला असेल. म्हणजे एवढं ते फुगून वरती येईल, चांगलं आंबलेलं असेल. आता ह्याला आपण चांगलं झाकून ठेवून देऊया. आपण 7 ते 8 तासाच्या नंतर बघूया, चेक करूया. आता बघा 7 तास कंप्लीट झालेले आहेत. तर 7 तासानंतर आपण आपलं बॅटर चेक करूयात. तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त फुललेलं आहे. आणि आपण घातलं तेव्हा किती होतं, अर्धा डबा असेल, अर्धा डबा इतपत होतं. तर आता बघा कितपत मस्त फुललेलं आहे. बघू शकता मस्त अगदी फ्लफी झालंय. हे करून घेऊया फेकून. बघू शकता मस्त झालंय, एकदम जाळीदार बनणार आहे सगळ्या गोष्टी. इडलीही मस्त बनेल, डोसा मस्त बनेल, आणि ह्याच्यापासून ढोकळा बनवला, उत्तप्पा बनवला तरीही खूप सुंदर बनणार आहे. मी याच पिठापासून तुम्हाला बनवून दाखवते इडली. नंतरची मी रेसिपी अपलोड करेन ती इडलीच्या पिठापासूनच आपण उत्तप्पा आणि ढोकळा कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवेन. त्यासाठी आपल्याला किती हवंय तेवढं ह्याच्यामध्ये काढून मी घेते. तर आता बघा ह्या पिठामध्ये मी मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ घालते मी. तुम्ही तुमच्या चवीनुसार जेवढं हवं तेवढं तुम्हाला मीठ घालू शकता. आणि नंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. एकदम फ्लफीपणा बघा ह्याचा, अगदी असं वाटतं की इनो सोडा वगैरे घातल्यासारखं, पण काहीच नाही. हे ह्याच्यामध्ये काहीही न घालता अगदी आहे त्या प्रमाणामध्ये बघा परफेक्ट बॅटर बनलेलं आहे आपलं. आता बघा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर स्टँड घालूया आणि ह्याच्यामध्ये 1 तांब्या इतकं पाणी घालते. म्हणजे स्टँडच्या थोडंसं लगत पाणी असेल, जो थोडंसं घालून घेऊया. इतपत पाणी आपण घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला या कढईमध्ये मी आज तुम्हाला इडली कशी वाफवायची ते दाखवणार आहे. इकडे आपण पाणी गरम होईल, पाणीला उकळी येईपर्यंत आपण वाट्यांना तेलाने चांगलं ग्रीस करूया. माझ्या कढईमध्ये 3च वाट्या बसत आहेत, तर मी तुम्हाला 3च वाट्याने दाखवते. अशा आता मी इथे हे बॅटर वाटीमध्ये भरून घेते आणि वाट्या आपल्याला अर्ध्याच भरायच्या आहेत. कारण हे जेव्हा फुगेल ना इडली चांगली, तेव्हा खूप वाटीवर होईल, मोठी होईल. त्याच्यासाठी आपल्याला इथे अर्ध्याच वाट्या भरून घ्यायच्या आहेत. तर चांगलं असं थोडंसं टॅप करून घेऊया. आता बघा पाणी गरम झालेलं आहे चांगलं. आता ह्याच्यामध्ये अशा ठेवून देऊया. अशा प्रकारे ठेवून ह्याला एक 15 मिनिटासाठी
झाकून द्यायचं. मीडियम गॅसवरती या फुल गॅसवरती ठेवला तरी चालेल. 15 मिनिटासाठी झाकून नंतर चेक करूया. आता बघूयात आपण. 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत. एक वेळा चेक करूयात. तर मी आता झाकण खोलते. बघू शकताय मस्त इडली फुललेली आहे. मी तुम्हाला दाखवते. स्पंजी झालेली आहे. आपण टूथपिक घालून चेक करूयात. हे बघा, टूथपिक पण अगदी क्लीन आलेली आहे. तर आपली इडली बनलेली आहे. आता आपण एक एक करून या वाट्या साईडला काढूया आणि थंड करायला ठेवूया. तर आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चटणी करून घेऊया. जे आपल्याला खोबऱ्याची चटणी लागणार आहे इडलीसाठी खाताना. तर ती चटणी बनवून घेऊयात. इडलीची चटणी बनवण्यासाठी प्रथम आपण फुटाण्याची डाळ घ्यायची. तर फुटाण्याची डाळ मी इथे बघा किती घेते. 3 चम्मच फुटाण्याची डाळ घेते. आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे पहिलं. तर बघा ही वाटून घेतलेली आहे मी डाळ. तर आता वाटून घेतलेली डाळ आपण ज्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात. अशी ही सगळी आपण डाळीचं वाटलेलं काढून घेऊया. हे साईडला ठेवून आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. तर खोबरं मी इथे घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि अशा प्रकारे सगळ्या खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून आपण ते घ्यायचे. तुम्हाला जेवढी चटणी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही खोबरं घेऊ शकता. पण इथे मला जास्त मी बनवणार आहे इडली वगैरे, तर त्याच्यासाठी मी अर्धा नारळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता बघा ह्याच्यामध्ये मी घालते अद्रकचे तुकडे. छोटे छोटे आहेत तर ते अद्रकचे तुकडे घातले. त्याच्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. तर लसूण तुमच्याकडे मोठ्या पाकळ्या असतील तर अगदी तुम्ही 6 ते 7 पाकळ्या घालू शकता. कारण जास्त लसूण घातला तर आपण बोलतो लसूण छान लागतो, तर पण त्याचा कसा उग्र वास येतो. तर आपण हे छोट्या छोट्या पाकळ्या आहेत तर 8 ते 10 पाकळ्या घातलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची मिरची. तर मिरची किती घालायची आहे? आपल्याकडे जर लहान मुलं असतील, लहान मुलंही जर खाणार असतील तर आपण 3 ते 4 मिरच्या घालू शकतो. तर आता मी इथे मिरच्या घालते. मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया. ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालण्याच्या पहिलं 1 ते 1.5 चम्मच दही टाकूया. दह्याने पण छान होते. आणि आता अशा प्रकारे कोथिंबीर घालून आपण सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया. आपण पाणी घालून वाटून घेऊया, म्हणजे अजून बारीक फाईन पेस्ट बनेल. आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे फुटाण्याची डाळ आपण साईडला वाटून घेतली होती तर तीही आपण ह्याच्यामध्ये घालून तीही एकजीव करून एकत्र वाटून घ्यायची. एक वेळा फिरवून घ्यायचं. म्हणजे आता हे सगळं मिश्रण आपण ज्याच्यामध्ये बनवणार आहोत त्याच्यामध्ये सगळं ट्रान्सफर करूया. बघू शकता आपली चटणी खूपच दाटसर आहे. तर त्याची आणि जेवढी हवी तेवढी आपल्याला त्या हिशोबाने पातळ करून घ्यायची. हेच पाणी मी झाकणमध्ये घालते आणि तेही चांगलं चारी बाजूने काढून घेते. आता हे चांगलं असं मस्त मिक्स करून घ्यायची. तरीही आपली चटणी अजून दाटसर आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून मला जेवढं हवं आहे तेवढं मी थोडंसं असं पातळ बनवून घेते या चटणीला. तर आता आपण ह्याला फोडणी घालायला घेऊया. त्याच्यासाठी बघूया फोडणीसाठी काय करायचं आहे ते. बघा इथे मी तडका आपण घालणार आहे. तर तडक्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. मी 2 चम्मच मोठे 2 चम्मच असे तेल घातलेलं आहे. बघू शकता.
ते तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. तर एवढा चम्मच मी मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहे कढीपत्ता, थोडा हिंग घालणार आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तडका आहे तो तडका आपल्याला ह्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकायचा आहे. आता हे मी सगळा तडका ह्याच्यावरती असा टाकते आणि आपण ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी चटणी ह्याच्यामध्ये घालून, वाव, बघू शकता चटणीला कलरही सुंदर आलेला आहे हळदीमुळे. आणि आपल्याला चटणीमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर ह्याच्यातही मी अर्धा चम्मच इतपत मीठ घालते. नंतर आपण कमी जास्त बघू शकतो. आपली चटणी ही खूप सुंदर प्रकारे बनवून रेडी आहे. इडलीसाठीची चटणी बनवण्याचं साहित्य तुम्ही बघितलंच असेल. तर अशा प्रकारे चटणी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की चटणी कशी बनली. कारण माझी चटणी सगळ्यांना आवडते, तर तुम्हालाही नक्कीच आवडेल. इथे आपल्या इडल्याही थंड झालेल्या आहेत, त्याही आपण काढून घेऊया. तर चम्मचच्या साहाय्याने असं साईडनं पूर्ण खालपर्यंत असं चम्मच घालून साईड मोकळ्या करून घेऊन नंतर खालपर्यंत असं चम्मच घालून आपण इडली काढून घेऊया. बघू शकताय किती अगदी सॉफ्ट, स्पंजी आणि मस्त. बघू शकता जाळी बघा, ह्याची टेक्स्चर बघा किती जाळीदार छान बनलेली आहे, फुगली आहे किती बघा. अशा प्रकारे वाटीमध्येही आपण बनवू शकतो. तर मी दुसऱ्या वेळी त्याच वाट्यांना चांगलं तेलाने आणि एक वेळा ग्रीस करून घेते आणि त्याच्यामध्येच आपण दुसऱ्या वेळी इडली लावणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये बॅटर भरून घेते. मी जसं बोलले तसं अर्धी वाटीच आपल्याला घालायचं बॅटर. आता हे टॅप करून घेऊयात म्हणजे सगळीकडे पसरेल व्यवस्थित. आणि याच वाट्या आपल्याला आता इकडे मी डोसा बनवण्यासाठी तवा ठेवते. तुम्हाला दाखवते त्याच पिठापासून आपण डोसाही किती छान आणि स्पंजी बनवू शकतो. तर आपण थोडंसं पॅनला तेल लावून घेऊया. आता मी ह्याच्यावरती बॅटर घालते. पळीनं घातलं तरी उत्तमच, पण मी अजून थोडंसं पसरवायचं म्हणून मी ह्याच्याने घालते छोट्या ग्लासने. बघा अगदी मस्त साईडनी निघालेलं आहे, मस्त जाळी सुटलेली आहे. वाव, मस्त. तर बघा मस्त आपण असा काढून घेऊया. अशा प्रकारे पण दुसराही बनवून घेऊया. आता मी तुम्हाला एक असं पळीने घालून दाखवते. पळीनेही आपण मस्त करू शकतो. पण आता काढायचं आहे. पूर्ण साईडनी कडा निघलेल्या आहेत. पहिलं तर साईडनी सोडवून घ्यायचा. बघू शकताय खूप सुंदर बनलेलं आहे. जाळी तर बघा मस्त जाळी आलेली. तेल घातलेलं पहिलं. आता पाण्याचा शिपका देऊनही मी तुम्हाला दाखवते करून. पाण्याचा तेल नाही वापरायचं आहे, तर पाण्याचा शिपका देऊनही आपण अगदी सुंदर डोसे बनवू शकतो.
जे मी सांगितलं त्या ट्रिक वापरून जर तुम्ही केलात तर अगदी कुठल्याही प्रकारे कसाही डोसा, इडली, ढोकळा आणि उत्तापाही तुम्ही बनवू शकता. पण आत्ता मी तुमच्यासाठी फक्त इडली आणि डोसा दाखवते. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ढोकळा आणि उत्तापाही याच पिठापासून कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, जो पाण्याचा शिपका मारून जो बनवलेला डोसा होता तोही अगदी बघा चिपकलेला नाही आहे, काय नाही, अगदी मस्त निघलेला आहे तोही. आणि एकदम पेपर डोशासारखा निघला, बघू शकताय दोन्ही साईडनी. मी दाखवते आपली लहान मुलं असतील आणि ती जर हे पेपर डोशासारखे डोसे असतात तर त्यांना ते खायला बरं नाही वाटत, तर त्यांना चपातीसारखं वगैरे असं थोडंसं असं स्पंजी टाईप खायची इच्छा असते. तर त्याच्यासाठी बघा आपलं इथं बॅटर घालून घ्यायचं आणि थोडंसं स्प्रेड करायचं साईडला. जास्त पातळ नाही बनवायचं आपल्याला डोसा, म्हणजे जसं की मुलंही खाऊ शकतील आणि स्पंजी होईल चांगला. आपण पलटी मारूया. त्यालाही जाळी छान सुटलेली आणि बघा मस्त स्पंजी, अगदी उत्तापासारखा भारी वाटतो आणि स्पंजी दिसतोय, मस्त दिसतोय, मस्त झालाय हा. फायनली इथे आपली इडलीसाठीची चटणी बनवून रेडी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चटणीही माझ्यासारखीच बनवून बघा. मी माझी चटणी खूप सर्वांना आवडते, तर आय होप तुम्हालाही आवडेल आणि तुझी चटणी अप्रतिम चवीला होती. बघू शकताय त्याच पिठापासून आपले डोसेही अगदी मस्त बनवून तयार आहेत. कशाही प्रकारचा डोसा बनवा, अगदी परफेक्ट प्रमाण आणि त्यापासून बनणारे कोणत्याही प्रकारचे कसेही डोसे, इडली बनवा, अगदी सॉफ्ट आणि जाळीदार छान